रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या पुणे जिल्ह्यातल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग चारचं विस्तारीकरण 4 ते 6 आणि मुळा मोठा नदीवरील प्रमुख पुलांचं काम सिंहगड रस्त्यापासून वारजेपर्यंत लांबी या सर्व कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यासाठी आज आवर्जून आपल्या इथं आलेले देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नामदार श्री नितीनजी गडकरी साहेब, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्रिमंडळातले आमचे सहकारी माननीय चंद्रकांत दादा, मेधाताई कुलकर्णी, सुप्रियाताई सुळे, उमाताई खापरे, माधुरीताई मिसाळ, भीमराव तापकीर, अन्य सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी, अधिकारी आणि सर्व वारकरी बंधू आणि भगिनींनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की गडकरी साहेबांनी जे कबूल केलं ते आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि हा सगळ्यांचाच अनुभव आहे की गडकरी साहेबांच्याकडे गेल्याच्या नंतर एखादं काम नियमात बसत असेल, एखादं काम अत्यंत आवश्यक असेल तर ते काम कुठल्याही परिस्थितीत झालं पाहिजे ही भूमिका त्यांची सतत राहिलेली आहे. मी हे स्वतः पाहिलेलं आहे. आम्ही विधानसभेत सुद्धा 30-35 वर्ष आमदार म्हणून ते विरोधी पक्ष नेते म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक प्रश्न, या महाराष्ट्राचे प्रश्न इथं मांडायचा प्रयत्न केला आणि आता देशामध्ये गेल्याच्या नंतर सहजपणानं लक्षात राहील आणि सहजपणानं गती घेईल अशी कामाची पद्धत त्यांनी स्वीकारलेली असल्यामुळे आज अनेक लोक, नुसते महाराष्ट्रातलेच लोक नाही तर देशामधले लोक आज नितीनजींच्या बाबतीत एवढे खुश आहेत सगळे. मी सुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. नितीनजी, आपलं अभिनंदन करत असताना आता पुणे शहर हे एक मोठं हब झालं, परंतु हब झाल्याच्या नंतर आता शहरामधली गर्दी खूप वाढली, परंतु औरंगाबादवरून किंवा अहमदनगरवरून येणारा रस्ता, नाशिकचा रस्ता आणि इथून पुण्यातून बाहेर पडेपर्यंतचा रस्ता आणि तळेगाव ते चाकण, शिक्रापूर हा एक रस्ता, हे रस्ते व्हायचे राहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या वेळेला शक्य होईल त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून मी आपल्याला याच्या संदर्भामध्ये दिल्लीला येऊन एकदा समक्ष भेटेनच. आणि हे सगळे रस्ते आहेत, हे या शहराची वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून या रस्त्यांचा फार उपयोग होणार आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपल्या आपल्या पद्धतीने काम करतं आहे. आज आपण पाहिलं तर अटल सेतू झालेला आहे, सी लिंक झालेला आहे, मेट्रो झालेला आहे, सगळीकडे झालेला आहे.
आणि या प्रत्येक गोष्टीमध्ये नितीनजींचा त्या ठिकाणी सहभाग राहिलेला आहे. मी नम्रपणानं आठवण करून देतो, मी ज्या वेळेला 2009 साली या राज्याचा अर्थ आणि नियोजन मंत्री होतो, त्यावेळेच्या बजेटमध्ये ही घोषणा केली होती की देहू आळंदी पंढरपूरचा जो आराखडा आहे त्या आराखड्याला 350 कोटी रुपये आपण त्याच्यामध्ये प्रोव्हिजन केली होती. त्याच्यानंतर माझ्याकडे अर्थविभाग राहिला नाही, नंतर मी विधानसभेचा अध्यक्ष झालो आणि मग पुढच्या पालकमंत्र्यांनी किंवा पुढच्या मंत्र्यांनी त्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली. तर या सगळ्या गोष्टीसाठी आपण आम्हाला मदत करा एवढीच विनंती करतो. आणि आज खरोखर आनंदाचा क्षण या शहरामध्ये आपण साजरा करतो. त्याच्याबद्दल नितीनजी मी आपल्याला आणि देवेंद्रजीसुद्धा तत्काळ एखादी गोष्ट सांगितली की तत्काळ त्या गोष्टीचा लगेच फडशा पाडायचा, अशा प्रकारची कामाची पद्धत त्यांचीसुद्धा आहे. आणि त्यांनी देखील याच पद्धतीनं जी डेव्हलपमेंटची कामं आहेत ती डेव्हलपमेंटची कामं अशाच पद्धतीने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मी दोघांचंही, चंद्रकांत दादांचं, सगळ्यांचं पुणे जिल्ह्यातला रहिवासी म्हणून आपलं तिघांचंही अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.